हे माजी खासदार श्री हेमंत गोडसे व विद्यमान खासदार श्री राजाभाऊ वाजे यांना जातं। आज त्यांच्या या प्रयत्नांमुळे 7,000 दशलक्ष घनफूट पाणी सिन्नरकरांना मिळणार आहे। विद्यमानांचा या संपूर्ण प्रकरणाशी काही मात्र संबंध नसताना या नदीजोड प्रकल्पाचं ते घेत असलेलं श्रेय म्हणजे त्यांचा खोट्या प्रसिद्धीचा हव्यासच म्हणावा लागेल। भविष्यात हा नदीजोड प्रकल्प विद्यमान खासदार श्री राजाभाऊ वाजे यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेण्यात येईल ही खात्री या निमित्ताने आपणास देतो। शहा येथील 132 केव्ही उपकेंद्र ऊर्जा मंत्र्यांशी पाठपुरावा करून पूर्व भागातील विजेचा प्रश्न सोडवला। शहा येथील ग्रामस्थांसह तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांनी आणि श्रेयाचे दिवे पाजळतायत विद्यमान आमदार। विद्यमानांचा एकच धंदा, काम दुसऱ्याचं पण माझं नाव सांगा पुढचारी। काम केलं कोणी पण मिळवतंय कोण? विद्यमानांचे रोजचे खोटे खेळ सुरू आहेत। ते आपलं नाही ते आपलं सांगून मिरवायचं, पुढचारीचं श्रेय नावावर आपल्या लाटायचं। तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अथक प्रयत्नातून खोपडी ते मिरगाव आणि कुंदेवाडी ते सायाळे या पुढचाऱ्यांचे काम मार्गी लागले असून अजूनही अनेक गावात पुढचाऱ्याचं नियोजन करणं बाकी आहे। भविष्यातील पुढचाऱ्यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असून त्याचा आराखडा आजच तयार आहे। मित्रांनो, आज जर एवढा जनसमुदाय बघितला तर विजय निश्चित आहे, उदयभाऊंचा विजय निश्चित आहे। मित्रांनो, आम्ही 15 दिवसापासून सिन्नर तालुक्यात झंझावाती दौरा केला। प्रत्येक गावात अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद उदयभाऊंना मिळतोय आणि उद्याच्या विजयाची ही नांदी आहे। मित्रांनो, आपण सर्व डोळ्यात तेल घालून येत्या 20 तारखेला अतिशय दक्ष राहून माननीय उदयभाऊ सांगळे यांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे। मित्रांनो, आपल्या पूर्व भागातील काही प्रश्न आहेत। या पूर्व भागासाठी आमचे तरुण बेरोजगार आहेत। या तरुण बेरोजगारांना इथं छोटीशी MIDC आणणं गरजेचं आहे। त्याचबरोबर इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे। हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांचे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले कर्तव्यदक्ष उमेदवार माननीय उदयभाऊ सांगळे, आपल्या देशाचे माननीय जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी अतिशय चाणाक्षपणे आपल्याला हा अतिशय कर्तव्यदक्ष आणि तरुण तडफदार उमेदवार दिलेला आहे। तरी आपण सर्वांनी न चुकता येत्या 20 तारखेला आपलं बहुमोल असं मत तुतारी या निशाणीवर देऊन उदयभाऊ सांगळे यांना प्रचंड मताने विजय करा अशी कळकळीची विनंती करतो। थांबतो, फक्त एकदा हात वर करून म्हणा, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे। जय हिंद, जय महाराष्ट्र। उदयभाऊंना जी उमेदवारी दिली गेली आहे ती त्यांच्या जो काही सर्वे झाला त्या सर्वेमध्ये त्यांचं नाव सगळ्यात वर असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिली। ती उमेदवारी देताना सर्वांची चर्चा झाली आणि उमेदवारी दिली गेली। त्यामुळे मी जरी इच्छुक होतो तरी मी थांबलो आणि मी महाविकास आघाडीचा एक घटक आहे। मी राजाभाऊ वाजेंचा कार्यकर्ता आहे, सच्चा कार्यकर्ता आहे। त्यामुळे मी महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलाय त्याचा प्रचार करतोय। मी जिल्हा मजूर फेडरेशनची निवडणूक लढवली। आदरणीय राजाभाऊ आणि आदरणीय उदयभाऊ यांच्या नेतृत्वाखाली मी ती निवडणूक लढवली। त्या निवडणुकीमध्ये मला जी मताची गरज होती ती मतं उदयभाऊंनी 7 ते 8 मतं वंजारी समाजाची कुठलाही माझ्याकडून अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने माझ्या पारड्यात टाकली आणि माझा विजय सुकर करून दिला। राजाभाऊंनी माझ्या मतं दिली म्हणजे मतं देत असताना आपल्याला आपण ज्या निवडणुका लढतो त्या निवडणुकीमध्ये आपण जातीपातीचं कुठलाही भेट ठेवत नाही। आणि आजच्या मितीला मी ज्या दिवशी जयंत पाटील साहेबांना भेटलो त्यांनी मला विचारलं की उदय सांगळेंना उमेदवारी दिली तर काय होईल। म्हटलं साहेब, उदय सांगळेंना उमेदवारी दिली तर फक्त एकच गोष्ट होऊ शकते, तो म्हणजे जातीयवाद। आणि आज तसंच घडतंय, जातीवाद करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण आज इथली उपस्थिती बघून आता समजून घ्या, जातीयवाद या तालुक्यातला संपलेला आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करता तुमचे कार्यकर्ते। मला धक्काबुक्की करून तुम्ही आमदार होऊ शकत नाही, तुम्ही आमदार होणार नाही। आमदार हे उदयभाऊ सांगळेच होणार आहे, याचे लक्षात ठेवा।
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आपल्या विचाराचे राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे खासदार आहे आणि आता येणारे आमदार हे महाविकास आघाडीचे असणार आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये जी विकासाची गंगा खऱ्या रूपाने येणार आहे ती येणाऱ्या 23 तारखेनंतर येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या ज्या काही भूलथापा चालल्या आहे, जे काही व्हॉट्सअपवर इकडे तिकडे मेसेज व्हायरल केले जात आहे, त्यात कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटे अकाउंट तयार करून खोटं विष घालवण्याचं काम या तालुक्यामध्ये सुरू आहे. मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो, असा कुठलाही प्रकार नाही. या पुढे या येणाऱ्या काळामध्ये माझ्या बाबतीतही अजून बरेचसे मेसेज येतील, बऱ्याचशा अफवा होतील, पण काळजी करण्याचं कारण नाही. मी तसुबरही हलणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी उदयभाऊची साथ देणार आहे. एक मोठा माझ्या मागे माझा मोठा भाऊ राजाभाऊ वाजे उभा आहे आणि मी उदयच्या मागे मोठा भाऊ म्हणून उभा आहे. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. उदयभाऊ, तुमचा विजय निश्चित आहे. आजची ही उपस्थिती ही तुमच्या विजयाची नांदी आहे. आपण काळजी करण्याचं कारण नाही. फक्त एकच लक्षात ठेवा की आपली निशाणी ही तुतारी वाजवणारा माणूस नवीन आहे. ही निशाणी आपण प्रत्येकाने घराघरापर्यंत पोहोचवा. कार्यकर्त्यांनी काळजी घ्या, हवेत राहू नका. या गर्दीच्या रूपाने आपण जर कधी गाफील राहिलो तर दुश्मन आपल्याला धोका देऊ शकतो. या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपण येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस अनुक्रम नंबर 1 समोरील बटन दाबून उदयभाऊंना प्रचंड मताने विजयी करा. बांधवांनो, या देशाचे नेते आणि महाराष्ट्राचा जाणता राजा ज्यांना आपण म्हणतो ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मला आशीर्वाद दिले. या जिल्ह्याचे खासदार, आपल्या सर्वांचा आदरस्थान आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली या सिन्नर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आज आपण सामोरं जातोय. अनेक घडामोडी घडत गेल्या. गेली 15-20 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपण सर्वजण मला बघत आले. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे या तालुक्याची सेवा करत गेलो. जिथं संघर्ष करण्याची वेळ येईल तिथं संघर्ष करत गेलो. गेली 15 वर्ष आदरणीय भाऊंसोबत काम करत असताना या तालुक्यात प्रस्थापित ताकदीविरुद्ध अनेक वेळा आपण सत्ता परिवर्तन केलं. 2014 साली आपण विधानसभेत भाऊंच्या रूपानं परिवर्तन झालं. प्रचंड अशी कामं भाऊंच्या कारकिर्दीत 5 वर्षात झाली. परंतु भाऊंचा स्वभाव त्या कामाची प्रसिद्धी करायची नाही, त्याचं मार्केटिंग करायचं नाही. त्यामुळं विरोधकांनी खोटं नाटं दाखवून राजाभाऊंनी केलेल्या कामाचं सुद्धा श्रेय घेतलेलं आपण त्या ठिकाणी बघितलं. तुम्ही बघा, आज ज्या शहा गावामध्ये आपण आहोत त्या शहामध्ये सबस्टेशन झालं. ते सबस्टेशन तत्कालीन ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत आदरणीय राजाभाऊंनी मंजूर केलं. परंतु त्याचं उद्घाटन हे तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी केलं. आज ज्या पूर चाऱ्यांच्या बाबत संपूर्ण पूर्व भागात आणि या तालुक्यामधलं सर्व राजकारण त्या पूर चाऱ्यांभोवती फिरतंय, त्या पूर चाऱ्या देखील तत्कालीन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत राजाभाऊंनीच मंजूर केलं. शहामधून विगणवाडीला जा, शहामधून पंचाळ्याला जा, पंचाळ्याहून उजनीला जा, उजनीहून दहिवाडीला जा. एक रस्ता, एक रस्त्याची चांगली परिस्थिती आहे असेल तर मला या ठिकाणी या सभेत कोणी सांगा. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे आपल्याला कळत नाही. आज या पूर्व भागामध्ये शिवार रस्त्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. आज सामान्य शेतकरी बांधवाची मागणी आहे की रस्ते हे शिवार रस्ते हे प्राधान्याने झाले पाहिजे. आणि आपण आपल्या वचननाम्यात सुद्धा टाकलंय. तुम्हाला विश्वास देतो की पूर्व भागातले सर्व रस्ते आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर पहिलं काम जर कुठलं हातात घ्यायचं असेल तर पूर्व भाग आणि तालुक्यातील सर्व शिवार रस्ते हे मजबूतीकरण आपल्याला करायचं आहे. नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत सांगितलं जातं की या प्रकल्पाचं काय होईल, काही होणार नाही. हा प्रकल्प ताकदीने
आपण पूर्ण करू आणि या प्रकल्पाचं च्या माध्यमातून संपूर्ण तालुका हा पाण्यामध्ये समृद्ध करण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करूया. बांधवांनो, आज प्रश्न अनेक आहे. खरं म्हणजे मी आता अनेक तालुक्यात प्रत्येक गावात फिरून आलो. गावात फिरत असताना जे काही लोकांचा प्रतिसाद मिळाला तो अतिशय उत्स्फूर्त आहे. आज भारत शेठ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे. राजाभाऊंच्या बाबतीत वेगवेगळ्या अफवा केल्या जातात, परंतु तुम्हाला सांगतो की माझी उमेदवारी अंतिम होत असताना, आदरणीय शरद पवार साहेबांनी ही उमेदवारी अंतिम करत असताना आदरणीय भाऊ आणि या सर्वांशी चर्चा करूनच ही उमेदवारी अंतिम केली. आणि आज तालुक्यामध्ये राजकारण करत असताना स्वतःला सांगण्यासारखं काही नाही, म्हणून भाऊंच्या नावानं त्यांचे फोटो टाकून मतं मागण्याचा केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. परंतु राजाभाऊ नेहमी सांगता की मी राजकीय जीवनात जे काही आज मोठा झालो ते माझ्या प्रामाणिकपणा आणि निष्ठेमुळे झालोय. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझ्या निष्ठा आणि प्रामाणिकमध्ये पसूभर देखील मी त्या ठिकाणी बाजूला जाणार नाही. आणि म्हणून आज जे काही मतदारांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय, बांधवांनो, ते थाटाण त्या ठिकाणी कुठं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मी माझ्या सार्वजनिक जीवनात काम करत असताना अनेक कामं केले. मी त्या सर्व कामांचे साक्षीदार आहात. स्मारकं उभी केली असतील, अभ्यासिका उभ्या केल्या, क्रीडा संकुलं उभी केली, जनसंधारणाची कामं केली, जनमानसामध्ये सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये राहून सातत्यानं काम करतोय. आणि म्हणून हे सगळं आपल्या समोर आहे. एक विकासाचं स्वप्न आणि विजन घेऊन मी या तालुक्यात आता पुढे जातोय. काहीतरी वेगळं या तालुक्याला स्वप्न आपल्याला दाखवून ते उतरवायचं आहे. आणि जसं राजाभाऊ आमदार होते आणि माझ्या पत्नीला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आलं, आम्ही दोघांनी भाऊंच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा विकासाचा गाडा पुढे घेऊन गेलो. मी तुम्हाला विश्वास आणि शब्द देतो की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मला आशीर्वाद द्या. येणाऱ्या काळात या तालुक्यामध्ये राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ खासदार आणि मला विधिमंडळाचा आपण सदस्य केल्यानंतर आम्ही दोघंही मिळून या तालुक्याचा विकासाचा गाडा अधिक ताकदीने घेऊन जाऊ. आणि माझ्या पूर्व भागातील बांधवांना मी सांगतो, कधी कधी पूर्व भागातल्या लोकांना चिंता पडते की आमदार पूर्व भागाचे आहेत, तो डीजे बंद करा, कृपया तो डीजे बंद करा. बँजो आणि डीजे कृपया बंद करा. माझ्या पूर्व भागातील जनतेला असू द्या ना, लोकांना आवाज नाही राहत ना. हा ठीक आहे ना. आदरणीय जयंत पाटील साहेबांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचंय. शेवटचा या ठिकाणी मांडतोय. बांधवांनो, एकच माझी विनंती आहे, साहेबांना लवकर पुढे येऊ द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. साहेबांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय, राजाभाऊंचं मनोगत ऐकायचंय. मी एकच मुद्दा शेवटचा मांडेल. पूर्व भागातील माझ्या बांधवांना असं वाटतं की आमदार पूर्व भागातले आणि उद्या उदय सांगळे जर आमदार झाला तर पूर्व भागाचं काय होईल. बांधवांनो, आमदार नावाला पूर्व भागातले, आमदार राहायला कॉलेज रोडला आहे नाशिकला. मी तुम्हाला विश्वास देतो, आपल्याला विधिमंडळात आपल्याला संधी मिळाल्यानंतर या पूर्व भागासाठी शहा पंचाळ्यामध्ये पूर्ण वेळ एक संपर्क कार्यालय मी त्या ठिकाणी उघडणार. पूर्ण वेळ जनतेच्या कामासाठी, मग रेशन कार्ड असो, आरोग्याचं काम असो, दैनंदिन कुठलंही काम असो, त्याचं विकासाचं काम असो, त्याच्यासाठी पूर्ण वेळ या पूर्व भागासाठी मी काम करणार. हा शब्द मी तुम्हाला बांधवांना देतो. विधानसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी जी निवडणूक होत आहे त्या
निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय उदयभाऊ सांगळे यांच्या प्रचारार्थ जी सभा होत आहे त्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, वेळ खूप झालाय आणि आपल्याला पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. परंतु आज मला एकच इथं सांगायचं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्याने मी लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जिंकलो आणि महाविकास आघाडी बरोबरच शेवटपर्यंत राहायची तयारी आहे. कोणताही मनात संभ्रम असण्याचं कारण नाही. आज मी जो काही तुमच्या पुढे उभा आहे, मी आमदार झालो, मी खासदार झालो, तो केवळ माझ्या प्रामाणिकपणामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि त्या प्रामाणिकपणाला आपण सर्वांनी साथ दिली. मी पडलो तरी तुम्ही माझ्याबरोबर राहिले आणि मी निवडून आलो तरी तुम्ही माझ्याबरोबर राहिले आणि मला वाटतं हेच सगळ्यात महत्त्वाची पावती माझ्यासाठी आहे. त्यामुळे गद्दारी करणं, चुकीचं काम करणं मला जमणार नाही. आणि म्हणूनच खास करून इथं बोलण्याचं कारण एवढंच आहे की उमेदवारी नको म्हणत असताना सुद्धा ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मी इथंच होतो, शहामध्येच होतो आणि दसरे विधी चालला असताना मला उमेदवारी मिळाल्याचं जाहीर झालं आणि मग माझा प्रवास इथून सुरू झाला. त्यानंतर मी 2-3 वेळा शहात आलो, परंतु असं सर्वसामान्य लोकांना भेटलो नाही. आजच त्यानंतर आज मोठ्या जनसमुदायासमोर आलो. मला वाटतं की या भूमीचा तो आशीर्वाद होता. जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा भारतीय जनता पक्षाचा 400 पारचा नारा होता. लोक म्हणत होते का हा पडायसाठी उमेदवार दिला, परंतु आपल्या आशीर्वादाने आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय थोरात साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्या खास विशेष करून आशीर्वादाने मी लोकसभेपर्यंत पोहोचलो. आणि जर हा प्रवास पाहिला तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक फटका कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो. हे आपण जे पाहत आहे ते केवळ प्रामाणिकपणामुळे झालेलं आहे आणि तेच प्रामाणिकपणा आपण पुढे चालू ठेवायचं आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आलं पाहिजे, त्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे, एक एक आमदार महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी तुतारी वाजवणारा मनुष्य या निशाणी समोरील बटन दाबून आदरणीय उदय भाऊ यांना प्रचंड मताने विजय करावा ही विनंती करतो. थांबतो. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चुकीची धोरणं राबवली म्हणून नाशिककरांनी तिन्ही खासदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडून दिले आणि आपला निषेध भारतीय जनता पक्षाच्या संबंधातला व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाने अलीकडं 2 पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादीतले गद्दार आता या मतदारसंघात आमच्या विरोधी उभे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही उदय सांगळेंना एका उमद्या नेत्याला आपल्या सर्वांच्या समोर उभा केलेला आहे. आपण सर्वांनी या मतदारसंघामध्ये बरीच कामं केली असं आम्ही ऐकतोय, पण जरा पैसे जास्त काढले असंही लोक जास्त म्हणतात. त्यामुळे कामं जनतेसाठी होती का कुणाच्या हितासाठी होती कळायला मार्ग नाही.
नदीजोड प्रकल्पातून समुद्राला वाहून जाणारं पाणी, पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचं काम 2.5 वर्षात आम्ही बरीच त्याला चालना दिलेली. आता या सरकारचं त्याकडे लक्ष नाही, पण उद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि आपलं सरकार आल्यावर पहिलं प्राधान्य आम्ही पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त अर्थसंकल्पात तरतूद करू, हे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो. भास्करराव बगरेजी पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. या मतदारसंघामध्ये कुणीतरी आलं असेल आणि सांगितलं असेल यांना मंत्री करतो म्हणून, आलं तर ना. ते सगळ्या मतदारसंघात जातात आणि सांगतात यांना मंत्रिमंडळाची संख्या 100च्या वर गेली असेल आता. अरे पण पार्टी निवडून यायला पाहिजे ना मंत्री, पार्टी निवडून आल्यावर मंत्री, सत्ता आल्यावर मंत्री. महाविकास आघाडी महाराष्ट्रात फिरून आले, मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीचंच महाराष्ट्रात सरकार येणार, दुसऱ्या कुणाची येऊ शकत नाही. आज मला आनंद आहे की व्यासपीठावर सगळेच प्रमुख नेते या मतदारसंघाचे आहेत. निवृत्ती मामा डावरे आहेत, कोंडाजी मामा आव्हाड आहेत, संजय सोनवणे आहेत, दत्ताजीराव लोंढे आहेत, भरत शेठ कोकाटे आहेत, बाळासाहेब वाघ आहेत, राजाराम मुरकुटे आहेत. भरत कोकाटेंचं तर अभिनंदन केलं पाहिजे की पूर्ण झोपून काम चालू आहे, पूर्ण. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना विश्वास आहे की उद्याच्या निवडणुकीत या वाजे साहेबांनी ठरवल्याप्रमाणे उदय सांगळे विधानसभेत जातील. वाजे साहेबांच्या आशीर्वादाने जातील. पण या मतदारसंघात लोकसभेत वाजेसाहेब ज्या पद्धतीने सांगतील त्याच पद्धतीने या विधानसभेत वाजेसाहेब सांगतील तसंच काम उदय सांगळे करतील, हे आपल्या सगळ्यांना विश्वासानं सांगतो. आज या मतदारसंघातल्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही 4 वेळा पक्ष बदलणाऱ्यापेक्षा एक नवा चेहरा आम्ही तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे ही निवडणूक यशस्वी करण्याची. महागाई प्रचंड वाढली आहे, दिवाळी किती महाग गेली तुम्हाला माहिती आहे. तेल 500 रुपयाने वाढलं, जीएसटी तर त्याच्यावर आहे. मोटरसायकल खरेदी करायला गेला तर 28% जीएसटी. आणि हेलिकॉप्टर विकत करायला कोंडाजी मामा जर हेलिकॉप्टर विकत घ्यायला गेले तर त्याला जीएसटी 5% आहे. श्रीमंत माणसाला जास्त जीएसटी, कमी जीएसटी, श्रीमंत मोठ्या वस्तूंना, ही आजची महाराष्ट्राची आणि देशाची अर्थनीती आहे. मुठभर लोक या देशात श्रीमंत झाली, आम्ही आहे तिथंच राहिलो. आणि म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन केल्याशिवाय या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष, अजित पवार आणि एकनाथ शिंदेची जी अभद्र युती आहे ती बाजूला काढल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही. दिसेल ते गुजरातला चालले, एवढे प्रकल्प गुजरातला गेले. ते फॉक्सकॉन गेल्यावर मी विधानसभेत म्हटलं, अहो सीएम साहेब काय चालले? एकनाथ शिंदे म्हटले, जयंतराव चिंता करू नका. कालच मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो, त्यांना ही व्यथा सांगितली. नरेंद्र मोदी म्हटले, याच्यापेक्षा जास्त मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ. म्हटलं हे काय? म्हटले मोठा प्रकल्प देऊ असं पीएम साहेब मला म्हटले, असं सीएम साहेब मला म्हटले. आता एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपली आहे. एकनाथ शिंदे हे जे करत होते त्याचा अर्थ भोपळा होता, महाराष्ट्राला काही हातात आलं नाही. यांची ताकद पण नाही वर डोळ्याला डोळा भिडवून सांगायचं की महाराष्ट्रातला प्रकल्प जाऊन देऊ नका म्हणून. मुख्यमंत्र्यांनी आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी एकही प्रकल्प गुजरातला जाताना थांबवण्यात त्यांना यश आलं नाही. काल परवा शेजारी टाटा एअरबसचा प्रकल्पाचं उद्घाटन बडोद्याला पंतप्रधानांनी केलं. उद्घाटन केलं, पायाभरणी नाही. प्रकल्प चालू झाला, 7-8 हजार लोकांना नोकऱ्या पण मिळाल्या. तिथं 20-25 हजार कोटीची गुंतवणूक केली. आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांच्या हाताचं काम
हिरावून घेऊन गुजरातच्या पोरांना देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री करत असतील तर त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, 2च मुद्दे सांगतो. जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे आणि देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री झाले, फक्त 2 वर्षानंतर आमचा महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला. मी अर्थमंत्री होतो त्यावेळी 2, 3, 4 नंबरला आमचं राज्य होतं दरडे उत्पन्नात. आता दरडे उत्पन्नात आमचा महाराष्ट्र या देशात 11व्या नंबरला गेला आणि गुजरात आमच्या वर गेलं. ही आमच्या महाराष्ट्राच्या मनातली सल आहे. काल परवा आकडे जाहीर झाले. भारतातल्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा 15% वाटा असायचा. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज तो 15%हून 13%वर खाली घसरला. 2% घसरला म्हणजे काही लाख कोटी रुपयाचं नुकसान महाराष्ट्राचं आहे. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रात अधोगती चालू आहे. गुजरात सारखं राज्य धडाधड पुढे जायला लागले आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेतात. हे महाराष्ट्राला रुचणार नाही आणि म्हणून यांना सत्तेच्या बाहेर घालवणं ही आपल्या निवडणुकीचं पहिला प्राधान्य आहे. आज खरं म्हणजे महागाई असेल, शेतीमालाचे दर कोसळलेले आहेत, सोयाबीन 3200 आणि 3400 रुपयाला विकायची पाळी आली. कांद्याच्या निर्यात बंदीनं काय हाल झाले आपले तुम्हाला माहिती आहे. पलीकडच्या बाजूला कापसाचं जरा बऱ्यापैकी दिवस येतील वाटलं. 22 लाख गाठी भारतात आयात केंद्र सरकारने केल्या. 22 लाख गाठी म्हणजे त्यांना कापूस उत्पादकांना झोपवण्याचं काम यांनी केलं. या महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी म्हणून काम करतो त्याच्या पिकाला दर मिळणार नाही ही व्यवस्था भारतीय जनता पक्षाचं हे सध्याचं सरकार करते. आणि म्हणून मी आपणा सर्वांना सांगतो, उद्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला ठामपणाने भूमिका घ्यायची. ती भूमिका घेत असताना आमचं सरकार काय करणार हेही सांगतो तुम्हाला. एक म्हणजे महालक्ष्मी योजना आमचं सरकार चालू करणार आहे. ही महालक्ष्मी योजना चालू करत असताना प्रत्येक भगिनीला महाराष्ट्रात 3000 रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. आल्या आल्या आमचं सरकार कर्जमाफी महाराष्ट्रात करणार आहे हा दुसरा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी याला उद्धव ठाकरे साहेबांनी नेहमी प्राधान्य दिले. मागच्या वेळी आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफी केली. यावेळी सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करायचं ठरवले. तुम्हाला तुमच्यापैकी कुणाला आरोग्याचं मोदी साहेबांचं 5 लाखाच्या कार्डाने कुठं फायदा झाला असेल तर हात वर करा. लोकसभेच्या आधी त्यांनी जाहीर केलं. आमच्या सरकारने निर्णय केला एका कुटुंबात 5-7 लोक असतात, 25 लाखाची आरोग्याच्या विमाची पॉलिसी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाची काढू आणि 25 लाखापर्यंत त्या कुटुंबावर खर्च करण्याची तयारी आमची सगळ्यांची आम्ही करून ठेवायचं ठरवलेलं आहे. महाराष्ट्रात या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याचं काम आपलं महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे. आणि म्हणून आमचे उपमुख्यमंत्री सांगली जिल्ह्यात आज गेले. ते म्हटले एवढी आश्वासने देतात त्यांच्या बापालाही पूर्ण करता येणार. आमचा बाप नाही पूर्ण करणार, तुमचा काकाच पूर्ण करणार आहे. कारण जाहीर कोणी केला, राहुल गांधींनी, उद्धव ठाकरेंनी आणि काकांनी. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. महाराष्ट्र पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं काम महाराष्ट्रात आपल्याला करायचंय आणि त्यासाठी नवे चेहरे महाराष्ट्राच्या समोर आणताना उदय सांगळे सारखा एक उत्साही तरुण आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही उमेदवार म्हणून आणलाय. आणि वाजे साहेबांचा आशीर्वाद, व्यासपीठावरील सगळ्यांची एकत्रित ताकद उदय सांगळेंना विधानसभेत पाठवेल आणि महाराष्ट्रात आपल्या या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी ते घेतील असा विश्वास व्यक्त करतो. तुतारी वाजवणारं चिन्ह आहे. तुम्ही मशालीवर शिक्का मारून 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 लोकसभेत प्रचंड बहुमत दिलं. आता वेळ राजेसाहेब मशालीची आहे, हे तुतारीची आहे. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयासाठी देखील तुतारी वाजायची आणि महाविकास आघाडीच्या साठी देखील ही तुतारी वाजेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळ जास्त झाला.
पोहोचायला वेळ लागला याबद्दल तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.